तुला एक विचारू का ग? हां विचार ना. संकेत तुला एवढा का आवडतो ग? ते तुला नाही कळणार. बरोबर आहे, मला नाही कळणार. पण तुला एक सांगू, जे आपल्या मनात असतं ना ते समोरच्याला डायरेक्ट सांगून टाकायचं असतं. मीनू बरोबर बोलली होती. आपल्या जे काही मनात असतं ते डायरेक्ट बोलून टाकावं. आज मी संकेतला माझ्या मनातलं काय आहे ते सांगूनच टाकते. तू इथे काय करतोय? इथे काय करतोयस तू? तू ते अरे बोल, काय करतोयस इथे? आणि असं असं चोरासारखा काय येत होतास? यायचं होतं तर डायरेक्ट दरवाजातून आत यायचं होतं ना. ते तू कावरी बावरी होशील, घाबरशील आणि मग मी विचारेल ना, काय? तू घाबरत का नाहीयेस? हा? सोड, काही नाही. राजू, गेले 2-3 दिवसापासून तू माझ्या संग बोलत का नाहीयेस? हे विचारायला असा चोरासारखा आलाय? हो. हो काय हो? ते काय नाही, जसा आला होतास तसं जा आणि दरवाजातून आत ये. जा. अगं हे काय बोलतेस? आता आलोय ना, मग आता बोल ना. ते काय नाही, जा आणि दारातून आत ये. जा. अगं तू येडी आहेस का? मी आता इथून कसा जाऊ? कसं जाऊ म्हणजे? आला कसा होतास तसाच जा. जा. अगं पण आता आलोय ना, मग बोल, मग जातो मी. नाही, आधी दारातून आत ये तरच मी बोलेन. खाली जा. अगं जा. जा. खाली जा आणि दारातून आत ये. मी येते खाली. ऐक, मान गेली माझी. दाद्या, आत्ता तर माझी पक्की खात्री पटली बघ. तू ना आखाड्यात जातोस आणि मार खाऊन येतोस. बुट्टे, काय तुझी जीभ लई ना चुरचुर चुरचुर करायला चालायला लागली. लागली. माझी मस्करी करू नको शोभे. संख्या, मला नक्की खरं खरं सांग काय झालं ते. ओ बाप्पू, मी सांगतो ना. अहो मी खरं खरं म्हणजे खरं सांगणार. खोटं बोलणं माझ्या रक्तातच नाही. तुम्ही को मेरे पे विश्वास. ए भाडव्या, चल तू पहिला निघ. चल चल पहिला निघ. ऐकून निघ. ए तू पण चाल निघ. आई गेले बस तुला लावत बसले.
संकेतला त्या प्राजूच्या घरी घेऊन गेला ना तर बघा तुमचं काय करते. अजिबात त्याला कुठे घेऊन जायचं नाही. हे मधू माकडा ना म्हणतीय. तुलाच म्हणत्या मूर्ख. हे ही माझी आयडिया नव्हती. ही आयडिया ही यमकाची आयडिया होती. आयडिया करत होता मला मला कशाला मारतोय? जास्त बोलू नको. हे ते सगळं जाऊ दे. आज काय ते माहिती आहे ना? आज फादर्स डे. आज राघव सरांनी वडिलांवर चाळू लिहायला लावलेत. लिहिलेत का काही? अरे देवा विसरलो का आम्ही बापासमोर गेलो तर माझ्या तोंडात शब्द निघत नाही. अरे तुझं सोड. मी माझ्या बापाला बघितलं ना तर मला शब्द सापडत नाही. तर काय लिहू मी? मधू तू लिहिलंय का काही? तर मुलांनो, आज फादर्स डे आहे आणि काल मी तुम्हाला वडिलांवरती काहीतरी लिहून आणायला सांगितलं होतं, म्हणजे 4 ओळी किंवा कविता वगैरे. तर आणली आहेत का सर्वांनी? हो सर. कोणी कोणी आणली हातवर करा. काय बापू शेठ आणली आहे का? अहो सर ते आणलं ना मी लिहून, पण ते या आमरेन रस्त्यात फाडलं. मी धपकी. अरे बरा तुला नाही फाडला रे, नेहमीचीच बोंब आहे तुझी. 2 शब्द 2 ओळी फक्त तुला वडिलांवर लिहिताना आल्या. थांब, तुझ्या वडिलांना फोन करूनच बोलून घेतो, मग तुला ते चांगले सरळ करतील. अहो काय सर तुम्ही दरवेळेस माझ्या फादरला मध्ये मध्ये आणता राव. मी शुभेच्छा दिल्या ना त्यांना आणि पाय पण पडून आलोय बघा. उपकारच केलंच बापाव. बस खाली. बर तू आणले लिहून? ये पुढे ये. राहू बियाणी वाचून दाखव आणि चांगले मोठ्या आवाजात वाचून दाखव. वडील म्हणजे उंबराचं झाड असतं, लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं, खंबीराधराचं दुसरं नाव असतं. बस. बर आणखी कोणी? हां सीमा, तू आणले लिहून? ये पुढे. बोल सर. कवितेचं नाव माझे बाबा. विचार तू, आकार तू, आमचे स्वप्न करी साकार तू. घराचा तू स्तंभ आणि आम्हा सर्वांचा आधार तू. विचाराने सुंदर तू, कर्तृत्वानं पुरंदर तू. आई जर का देव्हारा तर घरातलं मंदिर तू. आमचा आनंद तू, आनंदाचं कारणही तू. तू घराचं मांगल्य, संयमाचं उदाहरण तू, संयमाचं उदाहरण तू. वा सुंदर. तू लिहिली? हो. टाळ्या वाजवा. खूप सुंदर. बस. मधू, तू एखादी कविता म्हणून दाखव. सर मी काहीच लिहिलं नाहीये. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. असू दे, बस. संकेत, तू आणले का काय? हो सर. ये ये म्हणून दाखव. भयावह दुनियेच्या वाटेवरती बाप एकटाच चालतो. भविष्य सावरण्या लेकराचे बाप हा काठ्यावरती वावरतो.
आबाड कष्ट करून तो मातीमध्ये घाम गाळतो. सुगंधी मखमल फुलांनी तो फुलांचे भविष्य सजवून देतो. गमती जमतीच्या गोष्टींमध्ये तो जिवलग मित्रांसारखी साथ देतो. चुकलात जर का तुम्ही एकदा, तुम्हा समजावण्या तो पुन्हा बापच होतो. तो पुन्हा बापच होतो. काय झालं मधू? बाबांची आठवण येते का? काळजी करू नकोस, बाबा लवकर परत येतील. संकेत, कितीतरी दिवस झाले रे बाबांना बघितलंही नाही. अरे आता तर त्यांचा फोन पण येत नाही. आणि म्हणून आई रोज चिडचिड करते आणि सगळा राग माझ्यावर काढते. मला बाबांची खूप आठवण येते रे. मी जेव्हा आप्पांकडे बघते ना, तेव्हा मला असं वाटतं माझे पण बाबा असेच रोज घरी आले असते. माझ्यासाठी रोज खायला खाऊ घेऊन, नवीन कपडे घेतले असते, माझी किती हौस केली असती. पण ते येतच नाहीत रे. अगं मधू, येते मी. काळजी घे. राजू, समझाऊं समझाऊं या वेड्या मनाला कसं समजाऊं या वेड्या मनाला कसं समजाऊं.
बस तू प्राजू, तू अशी न बोलता का निघून आलीस? मग काय करायला हवं होतं मी? मग दोघांना येऊन मिठी मारायला हवी होती? अगं नाही, तू समजतेस तसं खरं काय नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ संकेत, तुझं आणि त्या मधूचं काय नातं आहे हे ते मला काय माहिती नाही, पण एक लक्षात ठेव, तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील. राजू, तू सोडून गेल्यावर मधुने माझी साथ नाही सोडली. अगं तिच्यामुळे तर मी 10वी पास झालोय. तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती म्हणून मी फक्त तिला धीर देत होतो, एक मित्र म्हणून. तुला जाणून घ्यायचं ना आमच्यात काय नातं आहे? आमच्यात फक्त एक निखळ मैत्रीचं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे, विश्वासाचं नातं आहे. तिने माझी तेव्हा साथ दिली म्हणून मी पण आता एक मित्र म्हणून तिची साथ दिली. काय होत कस होत काय होत कस होत दुःख पिळवत काळ झाला तेव्हा कस होत आली तू? मग तू का रडते तू? कोणी बोललं का काय? कॉलेजमध्ये काय झालं का? मग तू का रडते बाळा? आई बाबा कधी येणार ग? आई मला त्यांची खूप आठवण येते ग. आई सांग ना ग, बाबा कधी येणार?